Hello dear students. In previous lecture or in last lecture we have studied about that what is in by linkage and the types of linkage. Friends, today our next topic is linkage groups. So what is my linkage group? Simply linkage group means the all linked genes which are present on same chromosome. It constitute the linkage group. I again repeat the definition of linkage group. All the linked genes which are present on same chromosome, it constitute linkage group. Actually, linkage group means the number of linkage group of a particular species correspond to its haploid number of chromosomes. Haploid number of chromosomes. लिंकेज ग्रुप कशाला म्हणतात? एखाद्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये जेवढे हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात, म्हणजेच जेवढ्या पेअर क्रोमोझोमच्या असतात त्या पेअर्सला किंवा त्या हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्सला लिंकेज ग्रुप म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहीत आहे की आपण ह्युमन बीइंग आहोत. आपल्या बॉडीमध्ये जी सेल आहे त्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम आहेत आणि ते 46 क्रोमोझोम 23 पेअर मध्ये प्रेझेंट आहेत. आउट ऑफ 23 पेयर्स 22 पेयर्स आर ऑटोझोम्स. ओके, and one pair of sex chromosome. Autosomes are responsible for to determine the body characters, and sex chromosome is responsible for to determine the sex of individual. Okay, that is male or female. So, what is the examples of linkage group? Simply, the haploid number of chromosomes in human, that is 23. Okay, means 23 pairs. Okay, and therefore, sorry, not 23 pairs, only 23. Therefore, there are 23 linkage group in human. Okay, so hence in this way, in Drosophila, 4 linkage groups are present. In pea plant, 7 linkage groups are present, and in maize 10 linkage groups are present. मग तुम्हाला सीईटी मध्ये जर क्वेश्चन असा विचारला गेला, हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन ह्युमन बीइंग, तर त्याचा आन्सर असेल 23. हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन पी प्लांट, तर त्याचा आन्सर 7. हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन ड्रॉसोफिला, तर त्याचा आन्सर असेल 4. अँड हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन मेज, तर त्याचा आन्सर असेल 10. ओके, आणि लिंकेज ग्रुपची तुम्ही सिंपल डेफिनेशन करू शकता. द नंबर ऑफ लिंकेज ग्रुप ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस, the number of linkage group of a particular species correspond to its haploid number of chromosomes. Okay, so this is the total information about that linkage group. Next topic is sex linkage. Okay, आता sex linkage definition कसं करणार? Simply, okay, so it is the phenomenon of inheritance of sex linked genes. What is my sex linkage? It is the phenomenon of inheritance of sex linked genes is called sex linkage. मग तुम्हाला 1 मार्काला डेफिनेशन बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जाते, डिफाइन सेक्स लिंकेज. तर तुम्ही डेफिनेशन अशी करणार त्या ठिकाणी ते, इट इज द फिनॉमिनॉन ऑफ इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन्स इज कॉल्ड ॲज सेक्स लिंकेज. ओके, सेकंड टॉपिक असेल सेक्स लिंक इनहेरिटन्स. ओके, मग सेक्स लिंक इनहेरिटन्सची डेफिनेशन कसं करणार? द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्सची डेफिनेशन सिंपल आहे. इट इज द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और पॅरेंट्स टू प्रोजेनी इज कॉल्ड ॲज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. आता 2 डेफिनेशन मध्ये तुम्हाला फरक कळाला पाहिजे. मी आधी कशाची डेफिनेशन सांगितली तुम्हाला? सेक्स लिंकेजची. सेक्स लिंकेजची डेफिनेशन काय सांगितली? इट इज द फिनॉमिनॉन ऑफ इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन्स is called as sex linkage. And what is by sex link inheritance? The simple definition, it is the transmission of X-linked and Y-linked genes from parents to offspring or from parents to progeny is called as sex linked inheritance. And the sex linked inheritance are having 3 main types. Sex linked inheritance चे किती टाइप्स असतात? 3. पहिला कुठला असणार तर X linked inheritance, Y linked inheritance and XY linked inheritance.
आता कधी कधी काय होतं, तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेक्स लिंक इनहेरिटन्स. तर त्याचा आन्सर आहे सेक्स लिंक इनहेरिटन्स आर हॅव्हिंग 3 टाइप्स. एक्स लिंक्ड इनहेरिटन्स, वाय लिंक्ड इनहेरिटन्स अँड एक्स वाय लिंक्ड इनहेरिटन्स. बट जर असा क्वेश्चन विचारला व्हॉट आर द टाइप्स ऑफ सेक्स लिंकेज, तर त्याच्यावरती त्या ठिकाणी लिहायचंय द सेक्स लिंकेज आर हॅव्हिंग 2 मेन टाइप्स. Sex linkage are having 2 main types, that is complete sex linkage and second incomplete sex linkage. Okay, complete sex linkage and incomplete sex linkage. मग या दोघांचा स्टडी आपण कंपॅरेटिव्हली करूया, कारण तुम्हाला जर क्वेश्चन असा 2 मार्क्सला जरी विचारला गेला की डिफरन्शिएट बिटवीन कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज, तरी तुम्हाला कंपॅरेटिव्हली त्या ठिकाणी ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. मग आता बघा, सेक्स लिंकेज आर हॅव्हिंग 2 मेन टाइप्स, that is complete sex linkage and incomplete sex linkage. Complete sex linkage ची definition simple आहे. काय? It is exhibited by the genes are located on non-homologous region of X and Y chromosome. लक्षात आलंय? Complete sex linkage कशामुळे होतो? तर it is exhibited by the genes are located on the non-homologous region of X and Y chromosome is called as complete sex linkage. मग तुम्हाला काय करायचं फक्त आता एक वर्ड चेंज करायचा आहे. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये काय बदलणार, फक्त सिम्पली डेफिनेशन सेम असणार. काय? इट इज एक्झिबिटेड बाय द जीन्स आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस ऐवजी कोणता वर्ड वापरणार, होमोलॉगस रिजन. विच वर्ड वी आर यूज, होमोलॉगस रिजन. मग आता इनकम्प्लीट सेक्स लिंकेजची डेफिनेशन कशी करणार आपण, इट इज एक्झिबिटेड बाय द जीन्स आर लोकेटेड ऑन homologous region of X and Y chromosome. Homologous region of X and Y chromosome is called as incomplete sex linkage. Okay. Incomplete sex linkage, the genes are inherit together. Incomplete sex linkage, the genes are inherit together because crossing over do not occur. But about that incomplete sex linkage, the genes does not inherit together because crossing over occurs. इथे मात्र काय होतं, तर क्रॉसिंग ओव्हर होते. आणि मग त्या ठिकाणी तिला यायचंय द एक्झाम्पल्स ऑफ एक्स लिंक ट्रेट्स अँड वाय लिंक ट्रेट्स. आता इथे एक्स लिंक ट्रेट्स आणि वाय लिंक ट्रेट्सचे एक्झाम्पल वेगवेगळे आहेत. इथे डायरेक्टली काय म्हटलं बघा, एक्झाम्पल्स ऑफ एक्स वाय लिंक ट्रेट्स. मग आता एक्स लिंक ट्रेट्सचे एक्झाम्पल कोणते कोणते, तर हिमोफिलिया असेल, मायोपिया असेल किंवा रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. ओके, द एक्झाम्पल्स ऑफ एक्स लिंक ट्रेट्स दॅट इज हिमोफिलिया, मायोपिया अँड रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. अँड द एक्झाम्पल ऑफ वाय लिंक ट्रेट्स दॅट इज हायपरट्रायकोसिस अँड इचॉसिस. ओके, बट हियर एक्झाम्पल्स ऑफ एक्स वाय लिंक ट्रेट्स दॅट इज टोटल कलर ब्लाइंडनेस, टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रिटिस अँड रेटिनिटिस पिगमेंटोसा. ओके, रेटिनिटिस पिगमेंटोसा. मग सीईटी मध्ये जर तुम्हाला नीट एक्झाम मध्ये जर क्वेश्चन असा विचारला गेला की यस, रेटिनिटिस पिगमेंटोसा इट इज द एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश ट्रेट. फर्स्ट एक्स लिंक ट्रेट, वाय लिंक ट्रेट, एक्स वाय लिंक ट्रेट. तर त्याचा आन्सर आणि ऑल ऑफ दिस किंवा नन ऑफ दिस, तर त्याचा आन्सर असेल त्या ठिकाणी ते एक्स वाय लिंक ट्रेट्स. मग बघा, एक्स वाय लिंक ट्रेटचे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत, टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रिटिस किंवा रेटिनिटिस पिगमेंटोसा असेल. पण जर सिम्पली क्वेश्चन असा विचारला गेला की विच इज द एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक ट्रेट्स, 4 ऑप्शन जर असतील, पहिला हायपरट्रायकोसिस, सेकंड टोटल कलर ब्लाइंडनेस, थर्ड रेटिनिटिस पिगमेंटोसा अँड फोर्थ मायोपिया, तर त्याचा आन्सर मात्र कोणता असणार, तर मायोपिया असेल. ओके, मग इकडे बघा, त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली स्टडी तर कराच, परंतु त्याचे जे एक्झाम्पल आहेत, मेन एक्झाम्पल, ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की सीईटी मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. ओके, नेक्स्ट टॉपिक. आता पुढचा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे, व्हॉट इज बाय सेक्स लिंक जीन्स, सेक्स लिंक ट्रेट्स अँड सेक्स लिंक इनहेरिटन्स. डेफिनेशन एकदम सिंपल आहे. व्हॉट इज बाय सेक्स लिंक जीन्स, द जीन्स आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम कोणते कोणते असतात, एक्स अँड वाय क्रोमोझोम. कळलं का, एक्स अँड वाय क्रोमोझोम यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात. मग आता बघा, सेक्स लिंक जीन्स म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन करा, द जीन्स आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम. मी पुन्हा एकदा सेक्स लिंक जीनची डेफिनेशन रिपीट करतो. द जीन्स
are located on non-homologous region of sex chromosome. The genes are located on non-homologous region of sex chromosome is called sex-linked genes. And what is meant by sex-linked traits? Sex-linked traits ची डेफिनेशन आपण असं करतो, the traits are determined by sex-linked genes. The traits are determined by sex-linked genes is called as sex-linked traits. ओके. आणि तिसरं डेफिनेशन असेल सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स ची डेफिनेशन करा, द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. मी पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. यस, सेक्स लिंक इनहेरिटन्स ची डेफिनेशन काय सांगितली त्या ठिकाणी? द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन्स, द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी और पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, parents to offspring is called as sex linked inheritance. And the sex linked genes are in two types, that is X linked genes and Y linked genes. X linked genes are called as sex linked gene, and Y linked genes are called as Holendrick genes. Holendrick genes. कळले? मग फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचं, X linked genes are called as sex linked gene and Y linked genes are called as Holendrick genes. Second point, X-linked genes are located on the non-homologous region of X chromosome. नावातच आहे, त्याच्या नावातच आहे X-linked gene. म्हणजे काय? The genes are located on the non-homologous region of X chromosome is called as X-linked gene. Y-linked gene ची डेफिनेशन कसं करणार? The genes are located on the non-homologous region of Y chromosome is called as Y-linked genes. आणि मग सेकंड पॉइंट लिहायचं आहे, the sex-linked genes or X-linked genes are present in both, means in male as well as in female, but the Y-linked genes are only present in male. Y-linked genes कोणामध्ये असणार? मेल मध्येच असणार, कारण Y क्रोमोझोम हा फक्त मेल मध्ये असतो. आणि मग लिहायचं त्या ठिकाणी काय तर the inheritance of, इकडे लक्षात सगळ्यांनी, the inheritance of X-linked genes from the inheritance of X-linked gene from female to male. But here the inheritance of Y-linked genes from male to male. From male to male means it is transferred from father to son. Okay, father to son. Here from female to male means from mother to son. Okay, and the examples of X-linked genes traits cause some disorders due to their recessiveness or abnormality. So first is hemophilia, color blindness, night blindness, myopia and muscular dystrophy. These are the examples of X-linked traits. And Y-linked traits example कोणता असणार तर hypertrichosis. What is by hypertrichosis? Hypertrichosis means the formation of hairs on pinna of ear. तुम्ही बघा काही व्यक्तींमध्ये एअरचा जो पिन्ना असेल त्या पिन्नावरती हेअर ग्रोथ आलेली असते. मग हे कशामुळे असतं तर वाय लिंक जीन्समुळे असतं. कळालं का? वाय लिंक जीन्समुळे असतं. मग तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारला गेला, विच डिसऑर्डर आर ओनली फाउंड इन मेल. ओके, मेल मध्ये कोणती डिसऑर्डर दिसून येते तर त्याच ओनली फाउंड इन मेल. एक्झाम्पल दिलंय हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस अँड हायपरट्रायकोसिस. तर त्याचा आन्सर असेल हायपरट्रायकोसिस. येते लक्षात? कारण की तुम्ही असं कधी बघितलं का की एखादी लेडीज असेल, एखादी वुमन असेल आणि त्या वुमनच्या पिन्नावरती त्या ठिकाणी ते हेअर्स आलेले आहेत? नाही. हे फक्त तुम्हाला कुणामध्ये बघायला मिळतं? ओनली मेलमध्ये. म्हणून हायपरट्रायकोसिस ही डिसऑर्डर फक्त कुणामध्ये दिसून येते तर मेलमध्ये दिसून येते. लक्षात आलं आता व्यवस्थित? अशा पद्धतीने कंपॅरेटिव्हली जर 2 मार्काला तुम्हाला विचारलं गेलं की डिफरन्शिएट बिटवीन एक्स लिंक जीन्स अँड वाय लिंक जीन्स, तर लक्षात द्या, इट इज कॉल्ड एज सेक्स लिंक जीन, इट इज कॉल्ड एज होलँड्रिक जीन्स. The genes are located on non-homologous region of X chromosome is called as X-linked genes. The genes are located on the non-homologous region of Y chromosome are called as Y-linked genes. It is present in both, that is male and female. It is present in only male. Okay, and it is inherited from female to male and it is inherited from male to male. And X-linked traits include hemophilia, color blindness, night blindness, myopia, muscular dystrophy, and the Y-linked traits includes hypertrichosis. And hypertrichosis means it is the formation of hairs on the pinna of ear. Okay, and this disorder transfer from father to son.
or progeny. Okay, so in next lecture we are discuss about that what is meant by crisscross inheritance and the disorder caused by crisscross inheritance, for example color blindness and hemophilia. पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये आधी कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया ह्या दोन्ही डिसऑर्डरचा स्टडी करणार आहोत. थँक्यू.